नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे डे 3 हम्पीमध्ये. थर्ड डे मध्ये आम्ही टोटल हम्पी एक्सप्लोर करणार आहेत. जे मेन हम्पी आहे तिकडची, तिथे विरूपाक्ष टेम्पल, विठ्ठल टेम्पल, लोटस महल, पण हत्तीखाना, हे असे काही प्लेसेस आहेत. तर 8ला उठायचं होतं. 8ला उठल्यानंतर सगळे आता फ्रेशअप होते. 9:15च्या आसपास आम्ही निघणार तिथून. तर फर्स्ट माझा असा प्लॅन झाला की फर्स्ट विरूपाक्ष टेम्पल करायचं, तिथून मग सगळं स्टार्ट करायचं जर्नी. ठीक आहे, मी अपडेट देईनच पुढच्या. केतनच्या बाईकची थोडी चेन लूज आहे, तर ते आम्ही सध्या आता टाईट करण्याचे मी सगळे टूल्स आणलेले आहेत सोबत. एसडीच्या बाईक्सची म्हणजे चेन टाईट करण्यासाठी ना एक 22चा पाना लागतो, एक 24चा पाना लागतो आणि एक 6ची ॲलंकी लागते आणि ॲलंकी फिरवण्यासाठी काही असं एक टूल लागतं. हे सगळे पाणी ह्याच्यासाठी पण यूज होतात, पंक्चर रिपेअर करण्यासाठी, त्यामुळे मी कॅरी केले. चेन खूप लूज आहे, अशी खाली हे झाली. म्हणजे त्याचं ट्रॅव्हल आहे ना, हे बघा किती झालं आहे, हे बघा. तर हा एवढा ट्रॅव्हल नाही पाहिजे, 1.5 इंचेस ह्याचा ट्रॅव्हल पाहिजे असतो चेनसाठी. तर या लेफ्ट साईडला 24चा पाना, राईट साईडला टायरच्या राईट साईडला यूज होतो 22चा. एलंकी दे. आता टाईट करण्यासाठी ना इथे 2 एलंकीचे बोल्ट्स आहेत. इथे एक बोल्ट आहे, राईट साईडला एक बोल्ट आहे. तर तिथे ही 6ची ॲलंकी पण चांगली वापरायची, टपारी याची वापरायची, कारण हे खूप हेवी असतं. हे ह्याला टाईट करण्यासाठी टाईट करायचं. तर चेन टाईट केली आम्ही. आता शेवटचा पॉईंट आहे, म्हणजे स्प्रॉकेट संपला. आता हे बघा, आता हे पहिलं बघा किती लूज होती, आता बघा एकदम सरळ आले लाईनमध्ये. फ्रेशअप वगैरे झालो आम्ही सगळेच. आता मी बाहेर, मी केतन आणि श्याम आलोय. आता श्याम आणि रोहित आतमध्येच आहेत, ते बाहेर येत आहेत. तर आज पण मी माझी बाईक घेणार नाही सोबत, कारण माझ्या बाईकला ॲक्सेसरीज खूप आहेत. त्यामुळे मी एवढे बाईक पुढं जास्त तिकडं घेऊन जाणार नाही. आम्हाला खूप ठिकाणी तिकडे थांबायचं आहे आज. इथून आता फक्त जाताना मी ब्रेकफास्ट करणार आहे, त्यानंतर पुन्हा जर्नी कंटिन्यू करणार आहे. यार पार्टनर करका पड़ा नहीं मैं काय झालं? हे बाबा माझा विचित्र माणूस आहे, काही गोष्टी असंच करायला. हनुमान हल्लीपासून आता निघतोय. इथं आम्ही ब्रेकफास्ट केला मागे. असा प्लॅन आहे की आम्ही पहिले विरूपाक्ष टेम्पलला जाणार आहे, जे की इथून मला वाटतं की 25-30 मिनिटाचा रस्ता आहे. त्यात सगळे इथं आले पण आहेत आणि बाईक पण आम्ही 3च घेतल्यात. चला चला बसा हो बसा हो, असं का करायला लागली, बसावर. चला पुढे चला. मी तर लोटस महलला आलोय. त्याचे मागे दिसते तुम्हाला मॉन्युमेंट, तर हे लोटस महल आहे. आणि सध्या आम्ही करतो हम्पी एक्सप्लोर. आता दुपारचा टाइम 2-2:30 वाजून गेले आणि छान सध्या सगळं एक्सप्लोरेशन चालू आहे सगळ्यांचं. आता या महलच्या जवळच एक हत्तीखाना सुद्धा आहे, इकडून ह्या साईडने मागे. ते झालं की मग एक विठ्ठल टेम्पल, तेवढं झालं की मग बघू नंतर अजून. अरे मेकॅनिझम बहुत तर मित्रांनो, इथलं आमचं सगळं एक्सप्लोर करून झाले. आता विठ्ठल टेम्पल पण झाले आणि सगळ्यांना मी चला म्हणतो, कारण पुढे आम्हाला सनसेट बघायचं आहे. ते बाला हनुमान टेम्पल सनापूरच्या पुढे. ते बाकीचे थोडे आमच्याकडे एक माणूस आहे, चलो चलो म्हणतात सगळ्यांना आणि 15 ते 20 मिनिट लेट राहतात मागं. त्यांना बोलवतो आम्ही. आता 4 वाजले जाता. जर आत्ता आम्ही गेलो तर आम्हाला 1:15 पर्यंत आम्ही तिथं पोहोचू शकतो आणि सनसेट पण आम्हाला बघायला मिळेल. पण इथून निघावं लागेल लवकर. विठ्ठल टेम्पलच्या नंतर डायरेक्ट इकडं रस्त्यामध्ये एक पंप सरोवर म्हणून आहे, फेमस प्लेस आहे हम्पी मधलं. तर ते ह्या साईडला आहे, म्हणजे इथं मागे जे आम्ही काल अंजनाद्री हिलला गेलो होतो ना, ते तो हिल आहे हा. आणि त्या समोरच थोडं अलीकडे पंप सरोवर आहे. तर ते खाली तिकडे मी जाताना दाखवून तुम्हाला, तर खाली तिकडे एक ते सरोवर आहे छोटंसं.
आणि वर येण्यासाठी तिकडून रस्ते पायऱ्या आहेत थोड्याशा. त्यानंतर तुम्हाला ह्या बोल्डर्सवरून थोडंसं यावं लागतं वरी चलत. इथून तुम्हाला एक सनसेटचा पण व्ह्यू चांगला दिसणार आहे. इकडं आता सध्या अजून वेळ आहे सनसेटला, मला वाटतं अजून 1 तास असेल अजून. मग अशा आम्ही इकडं खाली त्या पॉईंटवर बसलो होतो. आता थोडंसं इकडं वर यायला अजून थोडीशी जागा आम्हाला भेटली, तर इथं मागे इथं जो झेंडा दिसतोय वरी, तर त्या पॉईंटला आम्ही येऊन बसलोय सध्या इथं. कारण इथून सनसेट खूपच सुंदर दिसतोय. आता हे बघा, मित्रांनो हा आमचा हम्पीचा लास्ट डे आणि उद्या सकाळी आम्ही निघणार आहोत लातूरला. तर खूप चांगली ट्रिप झाली मित्रांनो, एवढी सुंदर ट्रिप झाली तुम्हाला सांगतो. आता माझ्या समोर बसले तर केतन आणि श्याम, मागे तिकडे दिसतो तुम्हाला रोहित आहे, आणि राधेश्याम गेला तिकडं टोटल बिल पे करायला. बसा तुम्ही शांत बसा. आम्ही आत्ता सनापूरला गेलो होतो. सनापूरला थोडंसं आम्ही स्नॅक्स वगैरे घेतले. आणि तुम्हाला आधी पण सांगितलं होतं हा प्लेस खूप छान आहे, हिडन प्लेस म्हणून ह्या हॉटेलचं नाव आहे. इथे स्टे पण तुम्हाला मिळून जातील. स्टे आहे 3,500 रुपयामध्ये आम्हाला 2 रूम मिळाल्या होत्या 1 नाईट. आणि प्लस इथलं रेस्टॉरंट पण खूप छान आहे. जसं की आता तुम्हाला दाखवलं मी, खाली पाणी आहे, वरी टेबलवर खुर्च्या वगैरे ठेवलेल्या आहेत. तर ही आपली लास्ट नाईट आहे हम्पीमध्ये. उद्या सकाळी तर आम्ही लातूरसाठी निघणार आहोत. बाकी केतन आणि श्याम पुढे हसतात थोडंसं. झालं का रे मग काही बोललो का भांडणं झाली एवढं माहिती, त्याला इतकं समजून घेतलं मी, त्यानं मला समजून घेतलं मी. काय मैत्री, बरोबर आहे. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा असा विषय. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आहे लास्ट डे हम्पीमध्ये आणि आम्ही सगळे आता निघणार होतो. बट आता विषय असा झाला की केतनच्या बाईकचं थोडं स्प्रॉकेट म्हणजे जी चेन असते ती बेंड झाली, कारण ते स्प्रॉकेट संपले आता जवळपास. आम्ही काल टाईट केली होती चेन, पण ती काय झाली नाही. आवाज येतोय असं खडखड त्याच्यामध्ये. आता ठरलं आहे की मी, केतन आणि श्याम आता हॉस्पिटलला जाणार आहेत. हॉस्पिटलला शोरूम आहे, तिथं जाऊन आम्ही चेन स्प्रॉकेट चेंज करणार आहे. तर तिथं थोडासा वेळ जायला, 1-1.5 तासाचा वेळ होईल आम्हाला. तर रोहित आणि राधेश्याम आता पुढे निघत आहेत. तर ते त्यांची बाईक पण रेडी आहेत. त्यांनी लगेज वगैरे सगळं त्यामध्ये लगेज वगैरे पॅक केलं आणि सेट केलं सगळं. राधेश्याम आणि रोहित आता निघत आहेत लातूरसाठी. ते पुढे जाणार आहेत. आम्हाला थोडा वेळ होईल आता निघायला, 12 वाजतील, 12-12:30. तर ठीक आहे, पुढच्या अपडेट मी सांगेनच तुम्हाला. आता सगळे रेडी झालो आहे आम्ही आणि इथून आम्ही आता डायरेक्ट हॉस्पिटलला जाणार आहेत. तर ब्रेकफास्ट आम्ही आता रस्त्यामध्येच करतो कुठेतरी. तिथं बघू आता त्या शोरूमला काय होतं, म्हणजे स्प्रॉकेट वगैरे मिळतं का नाही ते पण चेक करावं लागेल आता तिथं अवेलेबल आहे का नाही. तर ठीक आहे, आता बाकीचं सगळं आपलं सेटअप झालं आहे. बाकी आम्ही रेडी पण झालो आहे, आता निघू. तर मित्रांनो आता बाईक केतनची रेडी झाली आहे. दुपारचे 1-2 वाजलेत आत्ता. सकाळी म्हणले होते आम्हाला की बाईक 5 वाजेपर्यंत मिळेल, पण त्यांनी आमचं काम आधी हातावर घेतलं, म्हणजे रिपेअर करण्यासाठी ते स्प्रॉकेट टाकायचं होतं. त्यांनी ती स्प्रॉकेट वगैरे टाकून एकदम गाडी व्यवस्थित केली आहे. जेव्हा जे शोरूम इथलं हॉस्पिटलचं आहे तिथं. आता ही सिरीज मी एंड करतो आहे. आणि इथपर्यंत तुम्ही ब्लॉग पाहिला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि लवकरच भेटून एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये अजून एका नवीन जर्नीमध्ये.